सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फी माफी दिलीच नसल्याचं समोर आलंय। दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी काढलेलं हे राज्य सरकारचं परिपत्रक पहा। हे परिपत्रक पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मान्यच केलं नाही असं म्हणावं लागेल। दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतलं जाऊ नये असा राज्य सरकारचा आदेश असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या महाविद्यालयांनी फी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारनं हे सुद्धा जाहीर केले की या विद्यार्थी जे कोणी विद्यापीठातले विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक फीस जे आहे, परीक्षा शुल्क जे आहे तो आकारू नका। परंतु विद्यापीठानं नोटीस काढली, त्याच्यानंतर सुद्धा आज आम्ही ज्यावेळेस बघतोय तर आमच्या कॉलेजचा आम्हाला आज मेसेज केला की आजची आज फीस भरायची आणि त्या लेटरवरती साईन घ्यायचं आहे। शेतकरी वडिलांना न परवडणारा खर्च आहे आणि त्या अशा परिस्थितीमध्ये जर कॉलेजच्या फीस वाढत असेल तर आमचे वडील हे फीस देऊ शकत नाही ती महिन्याला। हे परिपत्रक राज्य शासनाचं आहे, मात्र याचा फायदा दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना होताना दिसत नाहीये। गरिबी आणि दुष्काळ अशा दुहेरी अडचणींवर मात करत हे विद्यार्थी विद्येचं माहेरघर म्हणून मिरवणाऱ्या पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत। यंदाच्या दुष्काळामुळे सरकारनं त्यांची फी माफ केली होती, मात्र ही फी माफी फक्त आणि फक्त कागदावरच असल्याचं दिसून आलंय। शासनानं मात्र या विद्यार्थ्यांना दिलेलं आश्वासन हे फक्त कोरड्या दुष्काळाप्रमाणे कोरडं आश्वासन ठरलंय। तसंच ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना फी माफी दिली नाही त्यांना विद्यापीठ आता जाब विचारणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांसह राज्यातील जनता विचारते आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।